11th फिजिक्सचा पहिला चॅप्टर आहे, याचं नाव आहे मेजरमेंट. त्याला म्हणतात युनिट अँड मेजरमेंट. ओके, युनिट अँड मेजरमेंट. काही पुस्तकांमध्ये याचं नाव असतं युनिट अँड डायमेन्शन्स. हा 11वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर आहे आणि नीट जेई करणारे जे विद्यार्थी आहेत, नीट जेई, जर तुमच्या घरामध्ये असा विद्यार्थी असेल जो नीट आणि जेई ची तयारी करतोय, तर या विद्यार्थ्याला हे सगळंच्या सगळं माहिती असायला हवं. हे सगळं माहिती असलं पाहिजे. नीट जेईची जो विद्यार्थी तयारी करतोय या विद्यार्थ्याला हे सगळं माहिती असायला हवं. आणि माहिती इन केस नसेल बाळांनो, तर तुम्ही तुमच्या संपर्कातल्या आसपासच्या विद्यार्थ्यांना हे विचारून बघा. आज मी तुम्हाला तुमच्या समोर जो डेमो दाखवतोय बेटा, हा तुम्हाला नक्कीच थक्क करणारा असेल. ओके बेटा, चेअर घ्या हळूच, इथे हळूच द्या मला प्लीज. ओके, थँक्यू. मुलं अभ्यासाला बसलेले होते, मी त्यांना थोडासा डिस्टर्ब केला या क्लासमुळे आजच्या. इकडे बेटा, कम या. हळूच तुला यावरती उभं राहायचंय बेटा, ऑन द चेअर. हा, आर यू कम्फर्टेबल? ओके, ठीक. दिसेल, राईट? दिसत आहे का? आय सपोज इट इज 100% क्लिअर. ओके, हा, परत एकदा तुझं नाव सांग बेटा. माय नेम इज उज्जैनी जयवर्धनन. तिचं नाव उज्जैनी आहे, तिचा गळा बसलेला आहे, तिची तब्येत खराब आहे. मी ऍक्च्युली तिला आपल्या क्लासवरती बोलवणार होतो, पण कालांतराने बोलवणार होतो, पण मी आजच माझी इच्छा झाली की मला वाटलं की तिला आपण बोलवलं पाहिजे. मी तुमच्या समोर तिला आज काही प्रश्न विचारणार. ओके, आणि आपण पाहूया तिला किती तिचा अभ्यास आहे, तिला काय येतं. ती आता तिसरी मध्ये, ती आता सध्या तिसरी मध्ये आहे आणि तिसरीची विद्यार्थिनी आपल्याकडे सध्याच्या तिला फाउंडेशनचा क्लास दुसरी पासून करत आहे. तिला हे सगळं दुसरी पासून पाठ आहे. ओके, तर ही जी विद्यार्थिनी आहे तिला मी प्रश्न काही विचारतोय, तुमच्या समोर विचारतोय. फाउंडेशन किती महत्वाचं आहे पालकांनो. तुम्ही जर खेड्यापाड्यामध्ये असाल, खेड्यापाड्यामधून माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल, तुमच्या लेकरांना मी हेच करणार. आज माझ्या समोर जी मुलगी आहे ती तिसरीला आहे, तुमचंही तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवीला आहे. जे नववीला आहे, 10वी आणि 12वीच्या लेकरांचे पेपर चालू आहेत, म्हणून 9वी पासून खालचे सर्व फाउंडेशनला बसवता येते. अगदी मी त्यांना शून्यापासून शिकवणार आहे. आणि काय तयारी करून घेणार आहे, तर हा 11वीचा चॅप्टर आहे. कितीचा बेटा? 11th क्लासचा हा चॅप्टर आहे. 11th 11वीचा चॅप्टर आहे. आणि 11वीच्या चॅप्टर मध्ये मी प्रश्न तुमच्या समोर तिला विचारणार आहे. प्रश्नाचं उत्तर तिच्या मागे या कागदावरती हे तुम्हाला दिसणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, तुम्हाला जर हे दिसत नसेल तर तुम्हाला तुमच्या फोनवरती हा कोपऱ्यामध्ये व्हिडिओ चालू असताना कोपऱ्यामध्ये जी सेटिंग येत असते, या सेटिंग वरती जाऊन तिथून तुम्हाला क्वालिटी चेंज करायची आहे. ती क्वालिटी 720 करा किंवा 1080 करा, तुम्हाला हे सगळं क्लिअर दिसेल. ओके, आता तुमच्या समोर मी काही प्रश्न विचारतोय. 11वीच्या पुस्तकामधला हा सगळा डेटा आहे. तुमच्या घरात नीट जेईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारा, फाउंडेशनची काय कमाल आहे तुम्हाला कळेल. बेटा, पहिला प्रश्न आहे, कॅन यू डिफाइन फिजिक्स? Yes. Define. The branch of science which deals with the study of nature, natural phenomena and their measurement is called as physics. पहा, तिची व्याख्या परत तिला एकदा मी विचारतो. बेटा, तुझा आवाज फार बसलाय, पण थोडं व्यवस्थित तरी पण तू बोलण्याचा प्रयत्न करा प्लीज. ओके, परत. The branch of science which deals with the study of nature, natural phenomena and their measurement is called as physics. The branch of science which deals with the study of nature, natural phenomena and their measurement is called as physics. जशा तशी व्याख्या. बर बेटा, कैन यू टेल मी, आप बता सकते हो क्या कि फिजिक्स क्या करता है? काय करता फिजिक्स सांगा? मेजरमेंट. मेजरमेंट करता. फिजिक्स काय करता? मेजरमेंट. मेजरमेंट किस लिए करता है? नेचुरल फेनोमेना होने के लिए. नेचुरल फेनोमेना होने के लिए. नेचुरल फेनोमेना का मतलब क्या है? नैसर्गिक घटना घटित हो इसलिए. नैसर्गिक घटना घटित हो इसलिए. मला एकदा सर्वांनी सांगा, फक्त तिचा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का?
ओके, तिचा आवाज येतोय बेटा. पहा, तिचा गळा बसलेला आहे 2-3 दिवसापासून. मी तिला बोलवणार म्हणतो, पण ती माझ्या क्लासला येऊन बसली होती म्हणून मी तुम्हाला तिच्या समोर मला वाटलं की तुमच्या समोर तिला मी आणलं पाहिजे, तिला विचारले पाहिजे हे प्रश्न. पहा किती 100% accuracy. हा सगळा कमाल फाउंडेशनचा आहे. हा बेटा परत एकदा सांग, फिजिक्स काय करतं? मेजरमेंट मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप. बर, मेजरमेंट कशासाठी करायची बेटा? नॅचरल फेनॉमेना होण्यासाठी. ओके, नॅचरल फेनॉमेना म्हणजे काय? नैसर्गिक घटना घटित होय म्हणून. ओके, नैसर्गिक घटना घटित व्हावी म्हणून. नैसर्गिक घटना घटित व्हावी म्हणून काय मोजायचं असतं बेटा? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कशात मोजत असतो बेटा आपण? युनिट मध्ये. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. मला सांग बेटा, आपण जी फिजिकल क्वांटिटी युनिट मध्ये मोजली, कॅन यू डिफाइन फिजिकल क्वांटिटी? Yes. फिजिकल क्वांटिटीची व्याख्या करू शकतेस का? हो. कर बरं. फिजिकल क्वांटिटी म्हणजे नेमकं काय? The quantity which can be measured is called as physical व्हेरी quantity. गुड, व्हेरी नाईस. परत एकदा सांग. द Quantity which can be measured is called as physical quantity. व्हेरी गुड. द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. 11वी 12वीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला, पालकांनो तुम्ही जर हे खेड्यात पाहत असाल, 11वी 12वीच्या कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा, तिसरीची विद्यार्थी सांगा, सगळा कमाल फाउंडेशन. म्हणजे आज तिसरीचा विद्यार्थी 11वीच्या विद्यार्थ्याचा सिलेबस जेव्हा कंप्लीट करू शकतो, तर ही जेव्हा 12वीची तुम्ही विचार करा गुणवत्ता काय आहे विद्यार्थ्यांमध्ये, आणि तिला हे किती सोपं झालेलं असेल. आणि म्हणून आपल्याला फाउंडेशन करणं फार गरजेचं आहे. बर, मला सांगा फिजिकल क्वांटिटी बेटा, परत एकदा सांगा तरी पण. फिजिकल क्वांटिटी, द क्वांटिटी. The quantity which can be measured is called as physical quantity. व्हेरी गुड. कॅन यू डिफाइन युनिट बेटा? Yes. डिफाइन इट. The standard reference used for measurement is called as unit. Very good. The standard reference used for the measurement. Standard reference used for the measurement is called as unit. यालाच आपण युनिट म्हणत असतो. काय पाहिजे? अच्छा, मला सांग बेटा, मला सांग, तू सांगितलं फिजिक्स काय करतं? Measurement. मेजरमेंट काय करायची बेटा? Natural phenomena होण्यासाठी. नॅचरल फेनॉमेना होण्यासाठी आपण काय मोजतो बेटा? Physical quantity. आणि फिजिकल क्वांटिटी कशात मोजली? Unit. युनिट मध्ये. मला सांगता येईल का बेटा, फिजिकल क्वांटिटी जी आहे त्याची किती टाइप्स आहेत? 2 types. 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. बर, कोणकोणत्या टाइप आहेत बेटा फिजिकल क्वांटिटीच्या? Fundamental quantity and derived quantity. फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्ड Quantity. क्वांटिटी. व्हेरी गुड. मग युनिटचे किती टाइप पडले बेटा? 2. 2 टाइप. कोणकोणते टाइप पडले? Fundamental unit, derived unit. ओके, बहुत बढ़िया, व्हेरी नाइस. मला कॅन यू डिफाइन फंडामेंटल क्वांटिटी बेटा? Yes. डिफाइन करा. The quantity which does not depend on any other quantity is called as fundamental quantity. The quantity which does not depend upon any other quantity. अशी क्वांटिटी जी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड करत नाही, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो? Fundamental फंडामेंटल क्वांटिटी. बहुत बढ़िया, बहुत खूब. अच्छा, मला सांग बेटा, कॅन यू डिफाइन डिराइव्ड क्वांटिटी? Yes. डिफाइन इट. The quantity which depend on fundamental quantity is called as derived. Very good, very nice. The quantity which depend on fundamental quantity. जी क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी वरती डिपेंड करते, त्याला आपण काय म्हणत असतो? आपण त्या क्वांटिटीला म्हणत असतो, जी क्वांटिटी फंडामेंटल वर डिपेंड करते, त्या क्वांटिटीला आपण म्हणत असतो डिराइव्ड क्वांटिटी. मला सांगा, तिचा आवाज येतोय का? काही विद्यार्थी, माझा आवाज येत नाही का बेटा? ओके, पा माईक मी एकच लावलेला होता, दुसरा माईक मी वापरत नव्हतो, म्हणून आवाज कदाचित माझा तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. आणि मी कमेंट्स पाहिल्या नाही, सॉरी बच्चो, दिलगिरी व्यक्त करतो. काही हरकत नाही. पुढचं पहा, मी तिला प्रश्न विचारल्यानंतर त्यानंतर तिला पण माईक तिच्याकडे करेल पुढे. तुम्ही फक्त मला व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न कर बेटा तू, आणि तुम्ही हे पाहण्याचा प्रयत्न कर. आवाज येतोय आता बेटा सगळ्यांना? आता आवाज येतोय का सगळ्यांना? इज एव्हरीबडी हिअरिंग मी? प्रत्येकाला माझा आवाज येतोय का बेटा व्यवस्थित? येतोय आता? एकदा कमेंट करा आवाज येतोय म्हणून.
आवाज येत आहे का? इज एव्हरीबडी एबल टू हिअर मी? एम आय ऑडिबल बच्चो? एम आय ऑडिबल? सर्वांना माझा आवाज येतो का? यस, व्हेरी गुड, राईट, ओके. आता इकडे पहा. हा, मला सांग बेटा, द फंडामेंटल क्वांटिटीज विच वेअर नोन टू अस, आपल्याला माहिती असलेल्या फंडामेंटल क्वांटिटी बिफोर 1960, 1960च्या अगोदर आपल्याला माहिती असलेल्या फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या होत्या? तुला सांगता येईल का? हो. कोणकोणत्या होत्या? लेंथ, मास, टाइम. लेंथ, मास, टाइम. हे बघा बेटा, हे बघा, लेंथ, मास, टाइम आपल्याला माहिती असलेल्या क्वांटिटीज होत्या. लेंथ, मास, टाइम. तिनं सांगितलेले उत्तर तुम्हाला परत एकदा दाखवतो. फिजिकल क्वांटिटीचे 2 प्रकार तिनं सांगितले, युनिटचे 2 प्रकार तिनं सांगितले. फंडामेंटल क्वांटिटीला तिनं डिफाईन केलं, डिराइव्ड क्वांटिटीला तिनं डिफाईन केलं. फंडामेंटल क्वांटिटी ज्या आपल्याला 1960च्या अगोदर माहिती होत्या, लेंथ, मास, टाइम, त्या तिने सांगितल्या. पुढचं थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो बेटा तुम्हाला. पहा, कळतं का? बघा, फाउंडेशन काय करणार आहे बेटा, काय जादू करणार आहे? मी तुम्हाला जे उदाहरण दिलं चीनच्या माणसाचं, नेमकं आम्ही काय तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करणार आणि लोक नेमकं लोटांगण घेऊन कोणता तुमचा रिझल्ट पाहणार आहेत बेटा, हेच तुम्हाला दाखवतोय मी. ओके, पहा. बर, मला सांग बेटा, फिजिकल क्वांटिटी 2 माईक आहेत का? दे बेटा. फिजिकल क्वांटिटी, आवाज माझा येतोय का सर्वांना? या माईक वरतून माझा आवाज येतोय का सर्वांना? बघा, चला, दोन्ही माईकचा वापर मी करतो बेटा. ओके, तुमच्या कमेंट मी वाचत चलत आहे. यावरतून माझा आवाज येतोय का? हॅलो, येत आहे? हॅलो हॅलो हॅलो, येत आहे ना बेटा? ओके, राईट 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 राईट. चलो बेटा, पहा बेटा, आता प्रश्न आहे पुढचा. मला सांग बेटा, आपण म्हणलं फिजिकल क्वांटिटी कशात मोजायची होती? युनिट मध्ये. कशात मोजायची होती? युनिट मध्ये. मग फिजिकल क्वांटिटीला मोजण्यासाठी युनिटच्या कोणकोणत्या सिस्टीम आल्या होत्या? तुला सांगता येईल का मला? सिस्टीम ऑफ युनिट. कॅमेऱ्यात कोण सांगायचं बेटा तुला उत्तर? हा, सीजीएस सिस्टीम, एफपीएस सिस्टीम आणि एमकेएस सिस्टीम. तिचा आवाज येतोय तुम्हाला? पहा, पहिलं उत्तर तिनं जे दिलंय आपल्याला ते आहे, काय म्हटलीस बेटा तू? सीजीएस सिस्टीम. सीजीएस सिस्टीम. हे पहा बेटा, सीजीएस सिस्टीम. दुसरं एफपीएस सिस्टीम. एफपीएस सिस्टीम. ओके, सिस्टीम ऑफ युनिट आल्या. काय आल्या? सिस्टीम ऑफ युनिट आल्या. पहिली आली सीजीएस, दुसरी आली एफपीएस आणि तिसरी काय आली बेटा? एमकेएस. एमकेएस सिस्टीम. ओके, मला सांगू शकतेस का, कॅन यू इलॅबोरेट की the system which was established in 1874, so called as the CGS system? In it, C stands for सेंटीमीटर. centimeter, very good. G stands for ग्राम. gram, very good. And S stands for सेकंड. second, very good, very nice बेटा. आता मला सांग बेटा, the system which was established in 1874, again so called as the British system, and it was named as the FPS system. In it, F stands for फूट. P stands for पाउंड. pound, and S stands for सेकंड. व्हेरी गुड, व्हेरी नाईस बेटा. मला सांग बेटा, द आयडियल सिस्टीम, एक सिस्टीमला आपण आयडियल म्हणलो होतो. द आयडियल सिस्टीम विच वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1946, इट वॉज नेम्ड एज एमकेएस सिस्टीम. बेटा काय नाव तिचं? एमकेएस. इन इट, एम स्टँड्स फॉर मीटर. मीटर, के स्टँड्स फॉर किलोग्राम एंड एस स्टँड्स फॉर सेकंड. सेकंड. क्या बात है, बहुत बढ़िया, व्हेरी नाईस बेटा. आता मला सांग की या 3 सिस्टीमच्या नंतर एक महत्वपूर्ण सिस्टीम आली होती बेटा फिजिक्स मध्ये. या सिस्टीमला आजही खूप व्हॅल्यू आहे, खूप जास्त महत्व आहे. एक नवीन सिस्टीम आली आणि ही सिस्टीम कधी आली होती? तर ही आली होती सिस्टीम इन द 11th इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर वेट्स अँड मेजर. इट वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1971. 1971 ला मित्रांनो ही सिस्टीम आली होती. खूप महत्वाची सिस्टीम होती. इन 1971 दिस सिस्टीम वॉज इस्टॅब्लिश्ड. नेम ऑफ दिस सिस्टीम वॉज एसआय युनिट. SI युनिट. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. SI युनिट नावाची सिस्टीम आली होती बेटा. आणि या SI युनिटला, SI युनिट्स म्हणजे त्याचं नाव होतं द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, त्याला आपण तिकडच्या त्यांच्या भाषेत म्हणायचो सिस्टीमे इंटरनॅशनले, डी युनिट्स. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी गुड बेटा. मला सांग बेटा, आता तू सांगू शकतेस का
माझा एक प्रश्न आहे, ही जी SI सिस्टीम नावाची सिस्टीम आली बेटा, या SI सिस्टीम नावाच्या सिस्टीम मध्ये किती क्वांटिटीजला फंडामेंटल मानण्यात आलं होतं? 7. किती? 7. 7. याच्या अगोदर कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीज होत्या? किती होत्या? 7च होत्या का? लेंथ, मास आणि टाइम. 3च होत्या. व्हेरी गुड. लेंथ, मास आणि टाइम होत्या. आता किती झाल्या? 7. 7 झाल्या. त्या 7चे नाव सांगता येतील का बेटा तुला? हो. सांगा. Length, mass, time, temperature, current, luminous intensity, amount of substance. व्हेरी गुड बेटा, व्हेरी नाईस. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, ल्युमिनियस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ substance. Okay. Can you elaborate all the fundamental units for them? SI units for them. Yes. Length कशात मोजली बेटा? Meter, मीटर. मास kilogram, इन केजी. टाइम second, सेकंड. टेम्परेचर, Kelvin, करंट, ampere, ल्युमिनियस इंटेन्सिटी, candela, अमाउंट ऑफ सबस्टन्स. mole. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. चला, थँक्यू सो मच. ओके, तर हा 11वीचा चॅप्टर आहे जो मी तुम्हाला तिच्या माध्यमातून ऐकवत होतो. उतरता येईल बेटा तुला? हळूच उतर. ओके, थँक्यू सो मच. असाच अभ्यास करा बेटा. पहा बेटा, कळत आहे का मी काय सांगतो राजांनो तुम्हाला? जे पालक खेड्यापाड्यातून मला पाहत असतील, कृपा करा या पालकांनी आपल्या पाल्यांना हे सर्व समजून सांगा. हा सगळा सिलेबस 11वीचा आहे बेटा. 11वी 12वीच्या पुस्तकामधलं सगळं हे. नीट जेईची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, या नीट जेईच्या विद्यार्थ्यांचा हा सगळा सिलेबस आहे. या मुलीला फिजिक्सचे 7 धडे पाठ आहेत माझ्याकडे. 7. ती 3रीला आहे, ती 2रीला आपल्याकडे फाउंडेशनला बसलेली आहे. कळत आहे तुम्हाला की मला तुम्हाला काय समजून सांगायचं आहे? मी हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय पालकांनो की फाउंडेशन एवढी मोठी कमाल करू शकतं. आणि या फाउंडेशनच्या क्लासला आपल्याला विद्यार्थ्यांना जॉईन करावं लागेल. आमचा एक विद्यार्थी यश कुरील, तो स्वतः MBBS ला लागलेला आहे विद्यार्थी, आणि तो जॉईन आहे. यश बेटा, तू पण जॉईन झालास, आनंद झाला. यशला आपण फार लवकर आपल्याकडे एकदा बोलवणार आहोत. ओके, एक कार्यक्रम आपण जो फेलिसिटेशनचा विद्यार्थ्यांचा ठेवला होता, अनावधानाने तो मोठा कार्यक्रम आपला राहून गेलाय. मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना यश आहे, आमचा आर्यन आहे, दृष्टी आहे, हे जे MBBS ला लागलेले विद्यार्थी आहेत, मला या विद्यार्थ्यांना एकदा बोलवायचं आहे. हा कार्यक्रम काही कालांतराने होईल, काही कारणास्तव आपण तो पूर्ण करू शकलेलो नाहीयेत. बाळांनो, मी तुम्हाला हे सांगत आहे की जोपर्यंत फाउंडेशन पक्क होणार नाही, काय महत्वाचं आहे? महत्वाचं आहे फाउंडेशन. ओके, काय महत्वाचं आहे बेटा? महत्वाचं आहे फाउंडेशन. फाउंडेशन, तुमचा बेस पक्का झाला पाहिजे बेटा. बेस जोपर्यंत फाउंडेशन पक्क होणार नाही, जोपर्यंत बेस पक्का होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काय येणार नाही बेटा. आणि त्यासाठीच मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की मी तुम्हाला त्या चीनच्या माणसासारखं, त्याने जसं शेतामध्ये ते रोप लावलं होतं आणि 3 महिने तो अथक परिश्रम घेऊन त्याच्यावरती मेहनत घेत होता, 3 महिने आम्ही पण मदत घेणार, मेहनत घेणार, तुमची अगोदर तर मदत घेणार. मदत यासाठी घेणार की तुम्ही खेड्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत, जे पालक मला जॉईन असतील आज, त्या पालकांनी ही भूमिका घ्यावी. खेड्यापाड्यातल्या सगळ्या लेकरांना, पाथरी तालुक्यातल्या आपल्याला डेव्हलप करायचं आहे. त्यासाठी या पालकांनी मदत घ्यावी. आम्ही मेहनत घेणार, आणि ही मेहनत 3 महिने घेतल्याच्या नंतर तुमच्या लेकराच्या हुशारीची उंची, तुमच्या लेकराच्या सक्सेसची उंची पाहण्यासाठी घेऊन तुमच्या लेकरांच्या यशाची उंची पाहावी लागेल, अशी मी तुम्हाला आज ग्वाही देतो, आश्वासन देतो. मला वाटतं आज पहिलाच दिवस आहे. आपण या दिवसाला इथेच थांबूया. आणि ग्रुपमध्ये तुम्ही जर जॉईन नसाल तर तुम्ही माझा नंबर सेव्ह करून घ्या, आणि नंबर सेव्ह करून मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करतो. ओके, 755 855 254 6, 755 755 855 855 254 254, शेवटी 6, 755 855 254 6. ओके, मला मेसेज करा. मला मेसेज केल्याच्या नंतर व्हॉट्सअपला मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो. जो नंबर तुमच्या गावातला ऍड करायचा असेल, जे विद्यार्थी जॉईन नसतील त्यांना देखील, ओके, त्यांना देखील कृपया करून सांगा